एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. त्याने तर स्पष्टच मान्य केलंय की ललिता जहागीरदारांसाठी मी डॉक्टरचा अभिनय केला. मी जाते आईंकडे, मला आता जायलाच हवं. स्वानंदी, म्हणजे जा तू, मी नाही म्हणत नाही, पण जरा शांत डोक्याने, उगाच डोक्यात राग घालून जाऊ नकोस. राग नाही, मला ना कमाल वाटते आईंची, खोटं बोलून थकतच नाहीत त्या. आणि ना नवीन नवीन खोटी करणं सुचतात कशी त्यांना. अशीच आहे ग ती, तिला आज नाही ओळखत आहे मी. तिच्याकडनं तू चांगल्या कामाची अपेक्षाच का करतेस बयो? तसं नाही आत्या, म्हणजे खोटं पकडलं जातंय हे दिसत असून सुद्धा एवढं खोटं कधी सुधारणार त्या? नाही सुधारणार. म्हणून तर तुझ्यासारखी चांगल्या मनाची खमकी मुलगी या घरासाठी निवडली आहे मी, सून म्हणून. माझ्या नीलसाठी पसंत केलाय तुला, आणि मला खात्री आहे बाळा, तूच हे करू शकतेस, तू करतीयेस. पण मला आता काळजी वाटते, हा असा खोटेपणा करून त्या माझ्या माहेरी का थांबल्यात? म्हणजे हेतू काय आहे त्यांचा? तोच हेतू शोधायचा ना आपल्याला. शोधून काढायला प्रॉब्लेम नाहीये, पण ह्यांना कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार, म्हणून आजवर गप्प बसले. कारण त्यांच्या खोटेपणाबद्दल मला माहितीये, वहिनींना माहितीये, भाऊजींना सगळं माहितीये. पण जे काही आहे ना, आम्ही आमच्या पुरता ठेवलंय, जे काही आहे आतल्यात सगळं सॉल्व्ह करतो आम्ही. हो ना, उद्याचं नील भाऊजींना कळलं ना आई अशा वागतायत, तर ते सहनच करू शकणार नाहीये. आणि माझ्या आई बाबांना कळलं ना तर त्यांना मनस्ताप होईल. पण नाही, मी आजपर्यंत गप्प राहिले, पण यापुढे नाही. मी ठरवलंय कसलाही विचार न करता त्यांचं पितळ उघडं पाडायचं. सोन्या, राजा, तू ना त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करताना स्वतःच्या सुखाकडे कानाडोळा करू नकोस. हं? मी बघते त्याला, त्या प्रवीण सावंतला, जाते त्याच्याकडे. टोणग्याला सिनेमात काम करायचं का? बघतेच त्याला मी. आणि मला काही मदत लागली तर मी तुम्हाला फोन करेन, मग तुम्ही त्या प्रवीण सावंतला घेऊन शोधून तुझ्या समोर उभंच करते मी. हा, निघते मी. ते उंबर खाऊ घाला नीलला. आता निरंजन तर नाही आहे ना इथे, आणि नीलनी खाल्लं की मला फोन कर, मी उपास धरलाय त्याच्यासाठी. आणि कसं झालं ते पण सांग. हा, येते येते ग बाळ.
आई हा इंद्रनील. आत्ता फोन, बरी आहेस ना तू? हो बरी आहे मी, जरा जास्तीच बरी आहे मी. म्हणजे अरे म्हणजे पाय बरा आहे, टेकवता येतोय पाय मला आता. ग्रेट. म्हणजे इतकी बरी नाही की धावू शकेन, पण बऱ्यापैकी चालता येते आता मला हळूहळू. आई तू खूप आनंदाची बातमी दिलीस खरंच. हा पण इंद्रनील एक काम करशील का प्लीज? आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना घेऊन येशील का? म्हणजे त्यांनी एकदा पाय बघितला ना की मला घरी येता येईल रे आपल्या. हो चालेल ना, डॉक्टर जोशींना आणू ना? हो हो त्यांनाच आणणार, त्यांच्याच औषधाची सवय आहे ना आपल्या सगळ्यांना पण. अच्छा बरं मला सांग, तू जेव्हा पडलीस तेव्हा डॉक्टर जोशी नव्हते आले का? अरे नाही ना, गोळच झाला. म्हणजे मी काकांना सांगितलं होतं की डॉक्टर जोशींचा नंबर आहे त्यांना फोन करा. त्यांनी फक्त डॉक्टर एवढंच ऐकलं आणि माझ्या फोनवर जो डॉक्टरचा नंबर होता आला त्यांना दिसला तो डायल करून मोकळे झाले. अरे देवा, हे माहितच नव्हतं मला. अरे ते दुसरे डॉक्टर समोर आले तेव्हा माझ्या घोळ लक्षात आला. माझी परिस्थिती नव्हती इतकी नीट, मी काही बोलले नाही. आणि काही बोलले असते ना तर सगळेजण काकांना सोडले असते, ते बरं वाटलं नसतं रे मला. म्हणून मी काही बोलले नाही, गप्पच बसून राहिले. आई पण मग सांगायचं ना अशा वेळेस, तुला काळजीच नाहीये स्वतःची. अरे पण पाय झालाय ना माझा बरा आता इंद्रनील. डॉक्टर जोशीने एकदा पाय बघितला ना की माझंही समाधान वाटेल मग. ठीक आहे, मी त्यांना बोलवतो. हा पण आई प्लीज तू अजिबात घाई करू नकोस. आता घरी यायच्या उत्साह स्वतः सर्टिफिकेट देऊन टाकशील बरी असल्याचं, तसं करू नकोस काय? नाही असं काही करणार नाही. डॉक्टर जोशी म्हणाले की अजून 4 दिवस राहायला लागणार आहे, तर इथेच राहील मी. ओके? हा तू पण नाही, कमाल आहेस. ठीक आहे, मी सांगतो स्वानंदीला, ते घेऊन येईल जोशींना. अरे नको, तिला कुठे आता सांगत बसतोस पावसा पाण्याचं. एक तर चक्रा मारून मारून बिचारी दमली असेल. आई तिचं असं काही म्हणणं नाहीये बरं का, प्लीज. अरे ती काही म्हणणारच नाही, गुणी आहे बिचारी मुलगी. पण आता ती घरातून निघणार, मग रिक्षा पकडणार, त्यात पाऊस पाणी नकोच. त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना, तू डॉक्टरांना घेऊन ये ना इथे. तुझ्या ऑफिसच्या जवळ पण आहेत ना ते बरं पडेल ना जास्त, असं मला वाटतंय. बरोबर ना? ओके ओके, मी त्यांना घेऊन येतो. हा काय आई आहे, स्वतःची सोडून सगळ्यांची चिंता करते. हा ठीक आहे, त्यांना घेऊन येतो मी. ओके, लवकर निघेन ऑफिस मधून, पोहोचतोच अर्ध्या तासात. बर ऐक इंद्रनील, पण घरात कुणाला काही सांगू नकोस की तू डॉक्टरांना घेऊन इथे येतोय. का सांगतो ना, असं कसं? अरे तुला कळत कसं नाहीये इंद्रनील? डॉक्टर म्हणाले की पाय बरा नाहीये अजून, इथे थांबायला लागणार, तर घरातल्या सगळ्यांचं हिरमोड नाही का होणार. त्यामुळे मी आता डॉक्टरांना नेतोय, जाऊन येतोय, भेटतोय वगैरे काही सांगू नकोस घरात. ये तू, वाट बघते मी तुझी. ओके, आलो लगेच. बाय. ये, वाट बघते मी तुझी. ठेवते फोन. बाय. डॉक्टर जोशी. स्वानंदीला काही कळण्याआधी माझं काम पूर्ण झालेलं असेल. वा, त्या जागेदार मानलं तुम्हाला. मध्यंतरी तुम्ही जी रोगांची लक्षणं वगैरे विचारणा करत होतात ती कशासाठी? झालं का काम तुमचं? हो ते झालं ना, झालं. पाय फिरवा जरा आता तुमचा. ओके, क्लॉकवाईज फिरवा. ओके, आता अँटी क्लॉकवाईज. ओके, दुखतोय काही? नाही नाही, अजिबात नाही. ठीक आहे, दुखतंय इथे. ओके, सर्व काही नीट आहे. ज्याप्रमाणे ते पायांची हालचाल करतात ना, त्याप्रमाणे त्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. हा, तरी पण तुम्ही एक्सरे काढा आणि मला दाखवा. पण टेन्शन करण्याचं काही कारण नाहीये.
मग तिला असं आधी का सांगितलं होतं की 15 दिवस अजिबात पायाची हालचाल करायची नाही म्हणून? हो, पण त्यावेळेला तशी दुखापत झाली असेल. पण आता हे बँडेज, हे औषधं आणि त्यांना मिळालेली विश्रांती, त्यामुळे त्यांचा पाय अगदी व्यवस्थित झालाय. काळजी करण्याचं काही कारण नाही. हो, आणि आज पाऊल टेकता आलं आणि चालता आलं तेव्हाच लक्षात आलं की बरा झालाय बहुतेक पाय माझा. देवच पावला ग बाई. बरं इंद्रनील, मी निघतो आता. त्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा पाय अगदी व्यवस्थित आहे. येस. आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ओके. थँक्यू डॉक्टर. या, मी तुम्हाला ड्रॉप करतो. नो, इट्स ओके. मी चल. थँक्यू. मी काय म्हणते, नाही म्हणजे तसं बरंच झालंय, काळजीचं काही कारण नाही, हो का नाही? पण म्हणजे लगेचच तुम्हाला इथून जायलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता असं काही नाहीये. नाही, प्लीज प्लीज प्लीज, तिला आता अजिबात थांबवू नका. ती सांगणार नाही, पण मी तिच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही आणि ती राहू शकणार नाही माझ्याशिवाय. तुम्हाला माहितीये का, तिनेच मला फोन करून सांगितलं तिला आता बरं वाटतंय, सो डॉक्टरला आण, चेकिंग झालं की आपण लगेच घरी निघू. म्हणून डॉक्टरांना मी घेऊन आलो. नाही, तशी त्यांची इथे थोडी गैरसोयच झाली असणार ना? नाही, छेव, माझी कसली गैरसोय? उलट तुमचीच धावपळ झाली असेल खूप. नाही, खरंच खूप चांगली माणसं आहात तुम्ही. पण मीच इंद्रनीलला सांगितलं होतं की डॉक्टरना घेऊन ये. तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा हो. खूप केलं तुम्ही सगळ्यांनी माझा, आणि धाकट्या दोघींनी तर इतकी सेवा केली ना माझी. पण आता निघायला हवं नाही का? हो की नाही? मग त्या धाकट्या दोघींसाठी तरी मुक्काम वाढवा की 2 दिवस. आणि ते ताई आवडलं असतं मला, पण आती तिथे माती म्हणतात ना, तेच बरोबर आहे. आणि पाहुण्याने ना पाहुण्यासारखंच राहावं. 4 दिवस झाले की आपल्या घरी जावं, तरच नात्यामधला गोडवा टिकून राहतो, नाही का? आई लव्ह यू. निघायचं? हो, निघायचं ना. आता नाही थांबणार त्या. संसारी बाई करता तिचं घर म्हणजे सर्वस्व असतं. पण ललिताताई, आता अशी काही निमित्त नकोत हा. तुम्ही सहज म्हणून कधीही राहिला या. हो हो, नक्की. आणि माहेरसारखीच राहिली अहो मी इथे. पण शेवटी मुलगी सुद्धा माहेरी फार दिवस राहत नाही ना, राहतेच सासरी. निघायला हवंच आता, नाही का? आता काय बोलू बाई, मला ना रडायला आलं ना की मला फार बोलता नाही येत. अरे, पण खरंच वहिनी सांगते मी तुम्हाला, स्वानंदीने ना नशीब काढलंय अगदी. नाही, पण मी खूप खुश आहे. का माहितीये, कारण असं प्रेम कुठे बघितलंच नाही मी. म्हणजे आईच्या डोळ्यात पाणी आले, कारण ती वीणबाईंना सोडून जाते आणि दोन्ही सासवा रडतायत माझ्या, कारण आई इकडनं निघालीये. वा, वेगळंच आहे ना हे. सो आय एम सो हॅपी. रिक्षा. श्रावण येतोय, तर सणवार करायचे म्हटलं, त्यांनी कुठले करायचे, आपण कुठले करायचे विचारून घेऊया ना. तुम्ही आत्ताच निघालात का? अगं निघाले कुठले, ही बिल्डिंगच्या खालीच उभी आहे, आता वरच जाय. काय काय झालं? टेन्शन मध्ये काय? नाही, टेन्शन कसलं? स्वानंदी, काय बघतेस एवढं आईकडे? नाही, मला सारखं असं वाटतंय तिला कसलं तरी टेन्शन आहे. आई ग, आई, अगं मला ललिता त्यांच्या पायाचीच काळजी.
पाय हळू. हळू. हे काय ललिता काकू, तुम्ही निघालात? हो ग, डॉक्टरनी परवानगी दिली ना आता, मग जायला हवं. मी काय म्हणते, आई अजून आल्या नाही आहेत ना अजून, त्या येईपर्यंत तरी तुम्ही थोडा वेळ थांबला असतात तर. त्या रागवतील ना आम्हाला, म्हणतील असं कसं जाऊ दिलं. हो ना, माझ्यातर्फे माफी मागा त्यांची. पण पाऊस पण थांबलाय आता, निघायला हवं. नील, तू रिक्षा तर घेऊन ये. हो, रिक्षातून एकटी जाणार नाही ती रिक्षातून. ती माझ्याबरोबर बाईकवर येणार आहे. झालंय बोलणं आमचं. अगं बाई, बाईकवर? नील, अरे सांभाळून घेऊन जा त्यांना. हो हो, काय काळजी करू नका. अनिता, कुंकू लाव बाई त्यांना. हो, बाय बाय. काकू परत या. नमस्कार करते. हा, अगदी घरच्यासारखी राहिली मी इथे. हो, असं काय करता, घरच्याच आहात तुम्ही. काकू तुम्ही थांबा ना, मी ना आपलीवाली स्पेशल कॉफी करून आणते. स्पेशल कॉफी? ही काय भानगड आहे? अरे ती असते रे, स्पेशल असते. थांबा ना, मी पटकन आणते. पटकन आड. हॅलो, प्रवीण सावंत का? हो बोलतोय. मी ललिता जहागीरदारांकडून बोलते. बोला बोला बोला. अहो त्यांना सांगा ना माझे पैसे द्यायला. मी एक स्ट्रगलर नट आहे हो, छोट्या मोठ्या भूमिका करतो, सोबत पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवतो. बस इथेच थांबा. मी काय म्हणते सायली, आता हे कॉफीचा वेळ जरा कमी कर. हा, काय तुम्ही दोघी पण, तुम्हाला ना स्टाईल मध्ये जगणं माहित. बस झालं. आनंदी, तू अशी धावत पळत का आलीस? आनंदी, अगं बस, पाणी पी जरा. नाही नको, आई खोलीत आहेत ना, मी जरा. नाही, त्या आत्ताच घरी गेल्या ना. काय? हो, घरी गेल्या? एकट्याच कशा गेल्या? नाही, एकट्या नाही गेल्या, नील आला होता ना, त्याच्या बरोबरच निघाल्या त्या. आणि आपल्या आई घरात नव्हत्या ना, म्हणून त्यांना म्हटलं जरा थांबा तुम्ही. त्या म्हणाले आम्ही निघतो, पाऊस थांबलाय, बाईकवरनं जायचं होतं ना. बाईकवरनं गेले? हो. अगं हो ना, त्यांना इतकी घाई झाली होती ना घरी जाण्याची की त्या थांबल्या सुद्धा नाहीत, बाईकवरच बसून निघून गेल्या, कॉफी सुद्धा प्यायल्या नाहीत. आनंदी, अगं नीलला आहे ना डॉक्टरांना घेऊन आला होता. तुमचे ते फॅमिली डॉक्टर, आय थिंक सो जोशी डॉक्टर. हा, जोशी. आता विचारतेच ह्यांना, एका शब्दाने काही बोलले नाहीत मला. हा आई बोला. स्वानंदी, मी आले घरी. आई बाबा काका काकू सगळ्यांना सांग. बर. आणि तू कुठे आहेस आता? आत्ताच माझ्या घरच्यांसाठी निरोप दिलात ना, म्हणजे तुम्हाला माहितीये मी कुठे. बरं, आता ये घरी. काही नाही आता तिथे.
ठेवते हा फोन. वाईट वाटलेलं दिसते स्वानंदीला.